वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत तात्या मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। तात्या, प्रचार तर जोरदार सुरू आहे, मात्र टीका देखील तुमच्यावर तशीच होतीये। जितेंद्र आव्हाड यांनी तुमच्यावर थेट टीका केली आहे की तात्यांना तर थेट प्रकाश आंबेडकर देखील ओळखत नसतील। मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेबांना जितके वसंत मोरे माहित नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रकाश आंबेडकर साहेबांना वसंत मोरे माहिती आहेत। आणि कुठली व्यक्ती चेहऱ्याने ओळखण्यापेक्षा मला वाटते ती त्याच्या विकास कामाने जर ओळखत असेल तर खऱ्या अर्थानं हे त्या कार्यकर्त्याचा केलेला सन्मान असतो। आणि वसंत मोरेला चेहऱ्याने ओळखण्यापेक्षा वसंत मोरेची विकास कामं प्रकाश आंबेडकर साहेबांना माहिती आहेत आणि मला वाटते की त्याच धर्तीवरती पाहून त्यांनी विकासाचा चेहरा म्हणून वसंत मोरेला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दिलेली आहे। ते असं देखील म्हणले जितेंद्र आव्हाड की माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत वसंत मोरे। हा, म्हणजे हे तर त्यांनी मान्य केलं ते कलाकार आहेत। म्हणजे आव्हाड साहेब कलाकार आहेत, रडतात, काय काय करतात, या गोष्टी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत। आणि मला वाटतं की मला आजपर्यंत अशा कधी दाखवण्याची गरज पडली नाही आणि मी निष्ठावान होतो, निष्ठावान आहे। आणि आता माझी निष्ठा जर एका ठराविक ठिकाणी जर गेलेली असेल, मला वाटतं की त्या ठिकाणी श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर यांनी माझ्या या कार्यकर्त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा केलेला तो बहुमान आहे। आणि या पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे हे येणाऱ्या 4 जूनला संपूर्ण पुण्याला नाही संपूर्ण देशाला दिसेल। तात्या, प्रचार कसा सुरू आहे, लोकांकडून प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? अतिशय चांगल्या प्रतीचा माझा प्रचार चालू आहे आणि प्रतिसाद हा खऱ्या अर्थानं मला वाटतं की मी आज नाही, गेली 4 वर्ष सातत्याने कोरोना कालावधीनंतरनं या शहरामध्ये मी काम करतोय। मी आजपर्यंत 4 वर्षामध्ये कधी स्वतःच्या वार्डासाठी तर भरपूर कामं केलीत, परंतु पुणे शहरातील प्रश्नांवरती सातत्याने या पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये असेल किंवा रस्त्यावरती असेल मी प्रश्न कायम आवाज उठवलेला आहे आणि त्या प्रश्नांना मी नेहमीच मार्ग काढलेला आहे। टॉप टू बॉटम मी ते प्रश्न घेतलेले आहेत, असा एकही प्रश्न पुणे शहरातला मी कधी अर्धवट सोडला नाही। मला वाटतं त्यामुळं सर्वच समाजातील सर्व स्तरातील वंचित आज माझा या पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार करतात की लोकांकडे काही द्यावं लागतं, लोकांना काही ते प्रलोभनं द्यावी लागतात, पण इथं प्रलोभनं न देता फार मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी असेल, सकल मराठा समाज असेल, मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, हे सगळे माझ्या प्रचारासाठी फिरताना दिसतात आहे। दादा, त्याचबरोबर अशी देखील टीका तुमच्यावर सध्या होऊ लागली आहे, मुरलीची मुरली वाजवावी म्हणूनच तुम्ही या रिंगणात आलात। मला वाटतं मी मुरली अण्णाची ज्या टायमाला उमेदवारी जाहीर झाली नव्हती त्याच्या आधीपासून या पुणे शहरामध्ये वसंत मोरेचा भावी खासदार म्हणून लोक बॅनर लावतात आणि अण्णाला तिकीट मिळाल्यानंतर अण्णा प्रचाराला लागलाय किंवा रवी भाऊ तिकीट मिळाल्यानंतर प्रचाराला लागले, त्याच्या अगोदरपासून मी या शहरामध्ये काम करतोय। जर असं ते म्हणत असतील आव्हाड साहेब की मुरलीची मुरली वाजवण्याकरता वसंत मोरेला मैदानात उतरवले, मग मला वाटतं मग तुमची पुंगी का वाजली एवढे लवकर? जितेंद्र आव्हाड साहेबांची पुंगी वाजायचं काहीच कारण नव्हतं ना, की तुम्ही रवींद्र भाऊच्या प्रचाराला आलात, प्रमोशनला आलात का डिमोशनला आलात? जर त्या ठिकाणी स्वतः जितेंद्र आव्हाड साहेबांसारखा एवढा मोठा नेता आदरणीय शरद पवार साहेबांना भेटायला येतात आणि आल्यानंतर काय म्हणतात की वसंत मोरेला वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरवलं म्हणजे रवींद्र धंगेकरची मतं। अरे ही काय पद्धत आहे का? तुम्ही ज्याच्यासाठी आलाय त्याचा तरी प्रचार करा राव, त्याचा पण प्रचार करत नाहीये आणि इकडे येऊन तुम्ही उलट त्या विचाराचं डिमोशन करताय। जितेंद्र आव्हाड जरी टीका करत असतील तरी याला जोरदार उत्तर वसंत मोरेकडून देण्यात आलेलं आहे। त्यांचीच पुंगी वाजली का असा देखील टोला वसंत मोरेंनी जितेंद्र आव्हाड यांना लगवलाय। येत्या 4 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा त्यांना नक्कीच कळेल असं देखील टोला वसंत मोरे लगवत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।